महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। आणि हा जो मराठ्यांचा एक मस्त मध्ये जल्लोष झालेला आहे ते जरांगे पाटील साहेबांच्यामुळे झालेला आहे। कारण जरांगे पाटील इकडे येत होते तेव्हा आमच्या महिलांनी की संपूर्ण महिलांनी एकदम त्यांचं श्रेय एवढं मोठं होतं की काही बोलायला नको। आणि आम्हाला संविधान हा शब्द आम्हाला एवढा शक्यतो एवढा माहीत नव्हता, पण एवढा ताकदवान तो शब्द आहे। तर आम्हाला या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल आम्हाला खूप खूप बरं वाटतंय। जरांगे पाटलांचं लाख लाख कोटी कोटी प्रणाम त्यांना करते। आणि आज कसे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला। हे सगळ्या करोडो लोकांनी बघितलेलं आहे की मराठा हे चीज काय आहे। जय जिजाऊ जय शिवराय। महाराजांना मानाचा मुजरा आज आपल्या इथे जरांगे दादांनी जबरदस्त जल्लोष होतोय तो आपला जरांगे दादा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा। आणि माझ्या तमाम बंधू भगिनी मराठा महासंघाच्या ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या सगळ्या बंधू भगिनींना आरक्षणाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही एवढे आनंदी आहोत ना की खूप आनंद झालाय। इतका आनंद उत्सव कुठे साजरा करू कळत नाही आज। कारण आम्ही काय माहितीये का, इतक्या वर्षाची आमची मेहनत आज फळाला आली आहे। त्याच्यासाठी मी महाराष्ट्र सरकारला सुद्धा धन्यवाद देईन आणि जरांगे दादांना शतशः कोटी प्रणाम असेल आमचा सगळ्या मराठ्यांचा। जय शिवराय जय भवानी। मीही बघत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडल्यासारखं काम त्या जरांगे पाटलांच्या हातून घडले। जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातला एक एक तरुण वर्गापासून लहान मुलापासून प्रौढ माणसापर्यंत सगळा समाज एकत्र, हा मराठी माणूस एकत्र आणला। एका छत्रछाली आरक्षणच्या नावाखाली आणला, आरक्षण मिळवून पण दिलं। त्यांचं खरोखर आम्ही सर्व ऋणी आहोत। परंतु सांगायचा मुद्दा, ज्या जरांगे पाटलांनी आमच्या समाजाचं नेतृत्व केलं त्यांना प्रत्येक मराठी माणसाने सगळ्यांनी हातभार लावला। ज्या ठिकाणून निघाले त्यापासून ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, अहोरात्र त्यांच्या रस्त्यावर झोपले, कुठे कुठे काय अन्नधान्य न मिळताना सुद्धा कुठली पर्वा जीवाची न करता आरक्षणाचा जो मुद्दा होता तो प्रखरपणे मुंबईपर्यंत मांडण्यासाठी निघाले। आणि आज 4 दिवसानंतर ज्या वेळेला ते वाशीला पोहोचले त्यावेळेला सुद्धा आमच्या सर्व महिलांनी, सर्व मराठा भगिनींनी सर्वांनी मिळून जे सहकार्य केलं, जे जेवणापासून आपला भाऊ एवढ्या लांबून येतोय त्याला जेवण पोचलं पाहिजे याची काळजी प्रत्येक या येथील सर्व मराठी बांधवांनी सर्वांनी घेतली। खरोखर मी त्यांचंही कौतुक करतो आणि जरांगे पाटलांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एक मराठा, एक मराठा। म्हणजे खूप खूप धन्यवाद की आमच्या सगळ्या स्वप्नांचं त्यांनी साकार केलं। एक मराठा ते आम्हाला एक देवच असे भेटलेले आहेत, त्यांचे खूप खूप अभिनंदन। आमच्या मुलांची जी शिक्षणात नोकरीत जी फरफट होत होती ती त्यांच्यामुळे आता थांबणार आहे। ते आमच्यासाठी देव माणूस आहे। आमचं कोटी कोटी प्रणाम। आज महिलांच्यासाठी आजचा आमचा दिवस खूप खूप आनंदाचा आहे।
कारण आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण नव्हतं, ते त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि आमच्या महिला या सर्वजण अहोरात्र त्यांच्यासाठी, सर्व गावानं लोक आले होते त्यांच्यासाठी भाकरी बनवून आणि पाण्याच्या बाटल्या, बिस्किटचे पुडे स्वतः सर्वजण पुरवत होतं. इथं पोहेसुद्धा लोकांनी बनवून ठेवलं होतं आमच्यातल्या, ते सुद्धा स्वतः आम्ही गाड्या उभ्या करून त्यांना देत होतो. तर साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण जोरदार आहोत. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे माननीय मराठा योद्धा श्री जरांगेदादा पाटील यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्यांनी जे आंदोलन घेऊन या ठिकाणी नवी मुंबईच्या दिशेने कूच केली आणि काल ते सर्व सरकारची मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई या ठिकाणी त्यांनी त्यांचं उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर आज सकाळी माननीय मुख्यमंत्री यांनी सरकारच्या वतीने ज्या ज्या मागण्या मनोजदादा जरांगे यांच्या होत्या त्याच्यामध्ये आंतरवली सराठी येथे जो अनुचित प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जे काही मराठा योद्ध्यांवर, मराठा सेवकांवर जे गुन्हे घेण्यात आले होते ते गुन्हे सरसकट 100% मागे घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या आत्तापर्यंत 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीचं त्या ठिकाणी सगळे सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. ज्या माध्यमातून त्यांनी स्वतः सांगितलं की एक जर नोंद सापडली तर एका नोंदीच्या माध्यमातून जवळजवळ 150, 200 ते 250 नागरिक त्या ठिकाणी मराठा बांधवांना त्याचा लाभ मिळणार आहे. तर त्या सगळे सोयरे या शब्दाचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आणि त्यामुळे त्यानंतर एकच जल्लोष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी अमरनाथ पाटील चौक घाटला खाद्यनगर येथे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आणि या ठिकाणी लाडू वाटून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला. परंतु हा आनंदोत्सव साजरा करत असताना आणखीन पुढे मोठी लढाई आहे. हे पुढे जो हा आरक्षणाचा प्रश्न आहे हा पुढे आणखीन केंद्र सरकारकडून आपल्याला पास करून घ्यायचा आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जून महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वामध्ये 500 लोकांनी दिल्ली येथे लोकसभेचं अधिवेशन असताना त्या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. आपल्या या खाद्यनगर घाटला भागातून आमच्या माडिकताई यांच्या नेतृत्वामध्ये, कळुताई यांच्या नेतृत्वामध्ये 35 महिला आणि 15 पुरुष अशा प्रकारचे 50 लोक त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने लोकसभेचे गटनेते माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 12 खासदारांनी त्या ठिकाणी सहीचं पत्र दिलेलं आहे अखिल भारतीय मराठा समाजाला आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने या आरक्षणासाठी आपल्याला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील मदत करेल आणि हे टिकणार 100% टिकणार. जसं मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं आहे की टिकणारं आरक्षण मला द्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी हा वेळ घेतला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आज मी लाडू खाऊन आनंद साजरा करतो. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आमची मेहनत, अथक मेहनत ही आज पणाला आली. आज मेहनतीचं चीज झालं, आम्हाला नेतृत्व मिळालं आणि ते असं नेतृत्व मिळालं की ते खंबीर नेतृत्व मिळालं. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाने आज एक मराठ्यांना नेतृत्व मिळाले. मराठा नेहमीच स्वतःला कमी समजत होता की आमचं नेतृत्व नाही, नेतृत्व पुढे येत नाही, आमचे प्रश्न सुटत नाही. परंतु आज प्रत्येक मराठ्याला खात्री पटलेली आहे की मनोजदादा जरांगे पाटलांच्या नावाने आज आमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत, मराठ्यांची विघ्न दूर होणार आहेत. मराठा मुलांना अश्रू ढाळायला लागत होते. 2-2 मार्कांनी आमचे मुलं मुली हे रडत परत येत होते, त्यांना ॲडमिशन मिळत नव्हते. म्हणून आज हा आरक्षणाचा जो मुद्दा जरांगे पाटील दादांनी धरून ठेवला आणि त्याला संपूर्ण मराठा समाजाने ताकदीने पुढे नेला आणि आज त्याचा हा विजय झाला आणि त्याचाच हा विजयाचाच आनंदोत्सव आज आम्ही या ठिकाणी साजरा करतो. त्या दिवसाची वाट पाहत होतो. हे सूर्यकिरणे पडतील जे आमचे विजयाचे असतील त्या दिवसाची पूर्ण मराठा समाज आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस आज उगवला. खरोखर मी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो, ज्वलन त्याचे संभाजीराजांना मानवंदना करतो आणि सगळ्यांचे आपले
सर्वसामान्य घरातून आपल्या लढ्यासाठी उभा राहण्याचं सरसेनापती हंबीरराव मोहितेंची जबाबदारी जशी पार पाडावी तशी जरांगेदादांनी आज आपली भूमिका पार पाडली आणि मराठा समाजाला तो सोनेरी क्षणाचा दिवस आला आणि मराठा समाजाचा जे 25-30 वर्षाचा संघर्षाचा काळ होता हे मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, पण आरक्षण कशासाठी हवं आहे, कशासाठी हवं आहे, किती दिवसासाठी हवं आहे, शैक्षणिक आरक्षण हवं आहे आपल्याला, आर्थिक हवं आहे का सामाजिक हवं आहे हे माहीत नव्हतं लोकांना. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे, कारण आपण पाहिलं तर गेल्या त्या पाठीमागच्या 15-20 वर्षापूर्वीमध्ये जेवढा बाकी समाजाचा विकास झाला मराठा समाजाच्या विकासाच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर 15-20 वर्ष मराठा समाज बॅकआउटला आलेला आहे, तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी. याची जाणीव मराठा समाजाला झाली आहे आणि मराठा समाजाला समजलं की आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शैक्षणिक संविधान तर सगळ्यांना विश्वास आहे, पण संविधानाच्या गोष्टी लढताना आरक्षण किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेतल्याशिवाय आर्थिक सामाजिक आपला विकास होत नाही याची जाणीव मराठा समाजाला झाली आणि हा जो आहे मराठा समाजाच्या ऐक्याचा हा विजय आहे. आणि आज इथून पुढे महाराष्ट्र राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र राज्य सरकारने जी पॉझिटिव्ह बाजू दाखवली आहे, जे GR दादांनी दाखवले, GR दिलेले आहेत. आता पुढची न्यायालयीन जी प्रक्रिया कायदेशीर जे होते तो अध्यादेश काढला जाईल आणि अध्यादेशाची वर्किंग जो पुढचा आहे तो केंद्र सरकारच्या हातामध्ये येतो. केंद्र सरकारने तातडीचं अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मंजूर करून घेतील. आतापर्यंत घडवण्याचे काम देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे, त्यांच्याकडून आम्ही सकारात्मक भावनेने पाहतोय आणि मराठा समाजाला आतापर्यंत मिळालेलं आतापर्यंत जो यश आहे त्याच्यामध्ये अजून छानपैकी यशाला कशी झालर लावण्याचं काम हे आपल्या येणाऱ्या काळामध्ये मोदी करतील हे आपल्याला दिसेल. पाटील याच्यानंतर नेतृत्व त्यांनी जे आरक्षणासाठी लढले होते आणि स्वतःला गोळी झाडून घेतली, त्याच्यात तर मराठ्याने नेतृत्व नव्हतं. 57 मोर्चे काढले पण त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. पण आता जरांगेदादांच्या रूपाने आम्हाला यश मिळालं आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्याबद्दल आम्ही जरांगेदादा यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतिहास घडवणारा महाराष्ट्र आहे आणि खरंच आजचा दिवस हा इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन लढणाऱ्या एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटलांसारखे एक सर्वसामान्य व्यक्तींनी आज दाखवून दिलं की काय धमक असते सर्वसामान्य माणूस जेव्हा प्रामाणिकपणे लढा लढतो. आणि या लढ्यामध्ये माझ्या या माता भगिनी मीही त्यांच्याबरोबर सहभागी होते. अक्षरशः 2-4 दिवस झोपल्या नव्हत्या. येणाऱ्या बांधवांसाठी रात्र जागून त्यांनी जे काही जेवण असू दे, अल्पोप असू दे, ह्या सर्व गोष्टी बनवत होत्या. आणि अशीच एकी हे सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते आणि अशीच ही एकी सर्वांची राहू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व मराठा बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे आहे हे तर मला मनापासून मान्य आहे आणि एकनाथ शिंदे यांचंही मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला हे करणं. पण याच्यामध्ये सर्वांच्यामध्ये एक राहून गेले की ज्या माझ्या महिला आहेत, छोट्या बाळांना, मुलांना घेऊन ढेकळामध्ये झोपल्या, एवढा दूरचा प्रवास केला आणि त्यांनी आज या आरक्षणासाठी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट केलेलं आहे. त्या महिलांचं आणि माझ्या बंधू भावांचं मी खूप अगदी मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या दूरवरून पैदल प्रवास केला आणि आमच्या या सर्व महिलांचा, रणरागिणींचा जो विश्वास आहे तो वाढवला. अगदी मनापासून त्या सर्वांचे खूप आभार. आणि आमच्या मराठा लोकांना जे आरक्षण मिळालं त्या सर्व आरक्षणाला मिळवून देणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनी असतील, सर्व कोण राजकारणी लोक असतील, या सर्वांचं मी आभार मानते. फक्त एवढंच बोलेन, उडत्या पाखरांना परतीची मुगा नसावी, घरट्याचं काय हो केव्हाही बांधता येईल, पण शिदीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. धन्यवाद.